ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, एफ ऑफ एक्स काय दिलं आहे आपल्याला 0 दिला आहे, त्याची रेंज काय दिला आहे एक्स लेस दॅन -2 दिला आहे. सेकंड काय दिला आहे 1/2 दिला आहे, त्याची रेंज काय दिला आहे एक्स लाईज बिटवीन -2 आणि 0 दिला आहे. त्यानंतरनं काय दिलं आहे 1/2 दिला आहे, त्याची रेंज काय दिली आहे एक्स लाईज बिटवीन 0 आणि 5 दिला आहे. त्यानंतरनं काय दिलं आहे 1/2 + x - 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2, त्याची रेंज काय दिली आहे एक्स लाईज बिटवीन 5 आणि 6 दिला आहे. आणि 1च्या वेळेस काय आहे एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 आहे. मग आता इथं काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यासाठी आपल्याला कंटिन्यू आहे का डिस्कंटिन्यू आहे बघायचं आहे. मग पहिल्यांदा आपण काय स्टेप करतो आहे त्याच्यामध्ये की कंटिन्यू आहे का डिस्कंटिन्यू. कंटिन्यू कधी म्हणणार आहे आपण, ज्यावेळेस ते दोन्ही पण इक्वल असतील, म्हणजे एफ ऑफ एक्स -2 आणि एफ ऑफ एक्स -2च्या आधीची जे ऑब्झर्वेशन आहे ती इक्वल टू असतील तर त्यावेळेस कंटिन्यूअस म्हणणार आहे. आणि जर हे इक्वल नसेल, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅनमध्ये आलं तर तेव्हा काय म्हणणार आहे ते डिस्कंटिन्यू आहे असं म्हणणार. पहिला काय घेणार -2साठी घेणार, -2च्या आधीचे ऑब्झर्वेशन हे वर रेस टू मायनसने डिनोट केलेलं आहे आणि ह्याच्या काय येणार फक्त हा -2. त्याच्या खालचे ऑब्झर्वेशन कसं डिनोट करतो आपण, लिमिट ऑफ एक्स, हा एक्स टेन्स टू काय घेतो 0 घेतो आणि एफ ऑफ एक्स 2. मग ह्याच्या आधीचे सगळे ऑब्झर्वेशन लेस दॅन 2च्या ऑब्झर्वेशन -2च्या आधीचे ऑब्झर्वेशन काय ते तुमचे सगळे 0 आहेत, म्हणजे इथं काय येणार 0 येणार. मग त्यानंतरनं -2 किंवा -2च्या इज इक्वल टूचे ऑब्झर्वेशन काढताना काय करणार, लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स 2. माझं ती ऑब्झर्वेशन काय येणार आहे तुमची, इज इक्वल टूची ऑब्झर्वेशन काय येणार तुमचं 1/3, म्हणजे आपण कसं लिहू शकतो ते 0.33. आता ह्याच्यामधनं काय आलं की बाबा एफ ऑफ एक्स -2 इज इक्वल टूची जी ऑब्झर्वेशन आहे ती ग्रेटर आहेत लेस दॅन -2च्या खालच्या ऑब्झर्वेशनपेक्षा काय आहे ते ग्रेटर आहे. त्यामुळे काय सांगणार तुम्ही ते, द फंक्शन इज डिसकंटिन्यू ॲट -2. सेम प्रोसिजर काय येणार फॉर एक्स इज इक्वल टू 0 येणार. आता 0च्या आधीचे ऑब्झर्वेशन आणि इज इक्वल टू 0चे ऑब्झर्वेशन आपण बघतोय. मग आधीचे ऑब्झर्वेशन काय आहेत आपले, लेस दॅन 0चे इथले ऑब्झर्वेशन 1/3 आहे. आणि त्यानंतरनं काय काढतोय आपण की इज इक्वल टू 0चं ऑब्झर्वेशन काय आपलं 1/2 आहे, म्हणजे काय लिहू शकतो 0.5 आणि इथं काय लिहू शकतो आपण 0.33. आणि काय होणार आहे बघा, हे काय आले 0.5 आले 0.33 आले. मग काय सांगणार तुमच्या ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे, डिस्कंटिन्युटी आलेली आहे, कारण हे ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं ग्रेटर आहे कुठल्या ऑब्झर्वेशनपेक्षा, ह्या ऑब्झर्वेशनपेक्षा, म्हणजे इथं काय आलं डिस्कंटिन्युटी आली. त्यानंतर सेम प्रोसिजर कशासाठी करणार आहे तुम्ही, 5साठी करणार आणि 6साठी करणार. मग एक्स इज इक्वल टू 5. आता 5 घेतल्यानंतर काय येणार बघा, एक्स लेस दॅन 5चे ऑब्झर्वेशन, तर लेस दॅन 5 आहे, लेस दॅन 5चे ऑब्झर्वेशन काय येणार आहेत बघा की 1/2 आहे. 1/2 म्हणजेच काय लिहू शकतो आपण 0.5 लिहू शकतोय. त्यानंतरनं बघा की आता इज इक्वल टू 5चं ऑब्झर्वेशन काय आहेत आपलं 1/2चं आहे, मग तिथं काय लिहिणार आपण 0.5. मग हे काय झालं फंक्शन, हे 5 ह्या ऑब्झर्वेशनसाठी काय आले ते कंटिन्युअस आलेलं आहे. सेम प्रोसिजर काय करणार आपण 6साठी करणार आहे. 6च्या आधीचं ऑब्झर्वेशन आणि काय घेणार आहे इज इक्वल टू 6चं ऑब्झर्वेशन घेणार आहे. बघा काय आहे, लेस दॅन 6चं ऑब्झर्वेशन काय दिलं आहे तुमचं, हे ऑब्झर्वेशन आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण जेव्हा 6ची व्हॅल्यू पुट केली त्यानंतर काय ऑब्झर्वेशन राहील ते तुमच्याकडे इज इक्वल टू 1 आलेलं आहे. आणि त्याच्या ज्या वेळेस तुमचं ते ऑब्झर्वेशन 6 इज इक्वल टू आहे जिथं ऑब्झर्वेशन, तिथं ऑलरेडी तुमची काय आलेली आहे प्रोबॅबिलिटी 1 आलेली आहे. म्हणजे काय येणार आहे, ह्या दोन्हींमध्ये पण इज इक्वल आहे म्हटल्यानंतर, इज इक्वल टू आहे म्हटल्यानंतर काय सांगणार आहे आपण, हे फंक्शन काय झालं आहे कंटिन्युअस आहे. मग आता ज्या ग्राफमधून आपल्याला काय डिनोट होते की बाबा लेस दॅन 2ची ऑब्झर्वेशन जी आहे ती सगळी 0ला गेलेली आहेत. त्यानंतर -2 आणि 0, बघा मागच्या ह्याच्यात काय दिलं आहे -2 आणि 0, ह्याचं ऑब्झर्वेशन काय आहे 1/3. 1/3 म्हणजेच काय येऊ शकते आपण 0.33. ते ऑब्झर्वेशन कुठं आले 0.33ला आलेलं आहे, -2 पासून ते 0 पर्यंत. त्यानंतर काय येणार आहे तुमचं ऑब्झर्वेशन कुठून कुठं लाईट झालेलं आहे 0 पासून ते 5 पर्यंतचं ऑब्झर्वेशन. मग 0 पासून 5 पर्यंतचं ऑब्झर्वेशन काय आहे 0.5 आहे, त्यामुळे इथं 0.5ला घेतलं. त्यानंतर काय सांगितले 5 पासून ते 6 पर्यंतचं ऑब्झर्वेशन, ते काय आले तुमचं 5 पासून ते 6 पर्यंतचं ऑब्झर्वेशन, ते काय आले बघा 0.5 पासून ते 1 पर्यंत. मग इथं 5चं काय आले तुमचं 0.5 आणि 6चं काय आले तुमचं 1. मग त्यामुळे हा काय करणार आपण हे लाईन जॉईन करून घेतली आणि इथून पुढं काय गेलं ते 1ला गेलेलं आहे. मग कुठल्या पॉईंटला आपल्या डिस्कंटिन्युटी आली की लेस दॅन 2चे ऑब्झर्वेशन सगळे 0ला आहेत आणि -2 ते 0चं ऑब्झर्वेशन कुठं आहे तुमचं 0.33ला आहे, म्हणजे हा पॉईंटला डिस्कंटिन्युटी आली. त्यानंतर कुठल्या आणि पॉईंटला डिस्कंटिन्युटी येणार आहे बघा तुमच्या, आता त्यानंतरनं 0 पासून ते 5 पर्यंत दिले, पण ह्याच्यामध्ये काय आले आता इथं हा पार्टमध्ये काय झाली डिस्कंटिन्युटी आली, म्हणजे कुठल्या एक्झॅक्ट पॉईंटला आली डिस्कंटिन्युटी 0ला एक आली आणि -2ला एक आली. मग काय लिहिणार डी इज सेट ऑफ डिस्कंटिन्युटी
पॉईंट कुठल्या पॉईंटला आलेत -2 आणि 0. मग डिस्कंटिन्युटी पॉईंटला आपण पहिला काय करतोय FDX काढतोय, FCX काढतोय, PIच काढतोय. PIची व्हॅल्यू कशी काढतोय पहिला P1 आणि P2 दोन ह्याच्यासाठी -2 साठी घेणार, 0 साठी घेणार. मग -2 ज्यावेळेस ऑब्झर्वेशन आहे त्यावेळेस काय असणार आहे ते -2 म्हणजे पूर्ण इज इक्वल टू -2चं ऑब्झर्वेशन 1/3 आहे आणि -2च्या आधीचं ऑब्झर्वेशन काय आपलं 0 आले. इथं काय आलं 1/3. त्यानंतर सेम काय करणार 0 साठी करणार. इज इक्वल टू 0चं ऑब्झर्वेशन काय आले आपलं, इज इक्वल टू 0चं ऑब्झर्वेशन काय आले बघा 1/2 आहे. आणि त्यानंतर त्याच्या लेसचं ऑब्झर्वेशन काय आहे 1/3 आहे. मग कसं लिहू शकतो आपण 1/2 - 1/3 म्हणजे काय आला तुमचा 1/6. त्यानंतर सेम प्रोसिजर काय करणार तुम्ही FDX काढून घेणार. पहिलं काय घेणार 0 घेणार, ते कशासाठी आलं x लेस दॅन -2. त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन काय येणार बघा P1 म्हणजे काय आलं आपलं 1/3. ते ऑब्झर्वेशन कशामध्ये लाईज व्हायले -2 to 0. त्यानंतर सगळे समेशन म्हणजेच आपला हा अल्फा असतोय. मग ते काय येणार आहे तुमचं समेशन पूर्ण काय आली व्हॅल्यू 1/2. हा काय आला तुमचा x ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 नंतरचे सगळे ऑब्झर्वेशन काय असणार तुमचे 1/2 असणार आहेत. त्यानंतर काय असणार आहे -2 आणि 0 ह्याच्यामधले जे ऑब्झर्वेशन असतील ते तुमचे 1/3 असणार आहेत. आणि हा काय आला तुमचा x लेस दॅन -2 आणि -2च्या आधीचे सगळे ऑब्झर्वेशन काय असणार आहेत आपले 0 असणार आहेत. आता FDX काढला त्यावर आपण FCX काढतो. FCX कसं काढतो f(x) स्मॉल x मायनस FDX घेतोय. मग आता इथं काय येणार आहे FCX. आता इथं काय आला पहिला ऑब्झर्वेशन काय बघा एक्झाम्पलमध्ये 0 आहे. त्यानंतर काय आले बघा 1/2 1/3 1/2 1/2 प्लस x - 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि 1 तेच ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि आता काय सांगितलं आहे की ज्यावेळेस लेस दॅन -2 असेल त्यावेळेस 0 ऑब्झर्वेशन असणार आहे. आणि -2 आणि 0मध्ये लाईज होत असेल त्यावेळेस काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं 1/3 म्हणजे इथं 1/3 घेतलं. 1/3 काय आलं 0 आलं. त्यानंतर काय सांगितलं आहे की बाबा जेवढे ऑब्झर्वेशन 0च्या वरचे आहे ते काय कन्सिडर करणार आपण 1/2. मग इथं काय येणार आहे सगळ्याला 1/2 - 1/2 म्हणजे हा 0 आला. त्यानंतर इथं काय येणार बघा 1/2 प्लस x - 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हा -1/2 म्हणजे इथलं 1/2 कॅन्सल झाला. मग राहणार काय तुमच्याकडे x - 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आला ऑब्झर्वेशन. आणि लास्टचं काय असते 1 - 1/2 म्हणजे काय आला 1/2. मग FCX काय येणार आहे बघा x लेस दॅन -2ला 0 आलं. त्यानंतर फक्त हे सगळे ऑब्झर्वेशन 0 झाले त्यामुळे 0 झाले. त्यानंतर काय सांगणार तुम्ही 5 आणि 6 ह्याचं ऑब्झर्वेशन फक्त आपल्याकडे राहिलं कंटिन्युअसला म्हणजे इथं आपण काय करणार आहे इंटिग्रेशन ओव्हर द रेंज काय घेणार तुम्ही 5 आणि 6 घेणार आहे. मग काय येणार बघा x - 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि लास्टचं ऑब्झर्वेशन काय आलं 1/2 x ग्रेटर दॅन इक्वल टू 6. मग आता हा काय काढतोय आपण FDX काढला FCX काढला. त्यानंतर त्याच्यावरनं काय काढतोय आपण F*DX काढतोय F*CX काढतोय. मग आता F*DX काढताना काय करतोय FDX डिवायडेड बाय अल्फा घेतोय. अल्फा काय आला आपला 1/2 आला. मग काय येणार पहिलं ऑब्झर्वेशन 0. दुसरं काय आलेलं बघा आपलं FDX काय आला होता 1/3 आलता. 1/3 डिवायडेड बाय काय आला आपला 1/2 म्हणजे काय राहणार आपल्याकडं 2/3. आणि लास्टचं काय आला तुमचा काय आला होता लास्टचं ऑब्झर्वेशन आपलं 1/2 म्हणजे 1/2 डिवायडेड बाय 1/2 म्हणजे काय आला 1 आला. हा झाला आपला F*DX. सेम काय काढायचं F*CX कसं काढतोय FCX डिवायडेड बाय काय घेतोय 1 - अल्फा 1 - 1/2 म्हणजेच काय झालं आपल्याकडे 1/2. F*CX कसं घेणार 0 x लेस दॅन -2. सेकंड ऑब्झर्वेशन काय आलं x - 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि त्याला काय आलं 1/2 म्हणजे 2 to गेट कॅन्सल होणार. राहणार काय आपल्याकडे x - 5चा स्क्वेअर आणि 5 आणि 6 मध्ये आणि लास्टला काय राहिलं 1 राहिलं. मग त्यानंतर एक्सपेक्टेशन ऑफ XD काढणार एक्सपेक्टेशन ऑफ XD स्क्वेअर काढणार एक्सपेक्टेशन ऑफ XC स्क्वेअर काढणार आणि XC काढणार. त्यानंतर काय करणार एक्सपेक्टेशन ऑफ XCचा स्क्वेअर. मग आता इथं काय होणार जो डिस्कंटिन्युटी पॉईंट झाला आहे हो घेतला आहे. मग आता डिस्कंटिन्युटी पॉईंट कुठले कुठले झाल्यात -2 आणि 0 घेतल्यानंतर ते काय ऑलरेडी 0 आलं. मग -2 साठी काय आलेली प्रोबॅबिलिटी आपली 1/3 आलती म्हणजे काय ना -2/3. सेम आपण काय करायचं आहे XD स्क्वेअरसाठी काढणार त्याच्यामध्ये काय येणार बघा -2चा स्क्वेअर इंटू काय करणार 1/3 म्हणजे काय आला -4 1/3 म्हणजे काय आला -4/3. त्यानंतर एक्सपेक्टेशन ऑफ XC. आता एक्सपेक्टेशन ऑफ XC काढणार कशावर इंटिग्रेशन आता काय राहिलं आपल्याकडे जिथं x आहे तो पॉईंटला काय राहिलं 5 आणि 6 मधलं राहिलं. त्यामुळे इथं काय येणार आहे तुमची रेंज 5 आणि 6 येणार आहे 5 आणि 6. मग x काय येणार डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं x - 5चा स्क्वेअर dx काय येईल बघा ते 5 आणि 6 घेतलं x - 5 dx मग x स्क्वेअर -5x dx आला.
मग आता आपण काय घेणार आहे, इंटिग्रेशन घेताना काय करणार आहे, एक्स स्क्वेअरचं काय होणार आहे, एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस 5x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि रेंज काय आली 5 आणि 6. मग त्याच्यामध्ये एकदा 6 पुट केलं ह्याच्यामध्ये तर हे ऑब्झर्वेशन आलं, 5 पुट केलं तर काय ना हे ऑब्झर्वेशन आलं. मग राहणार काय आपल्याकडे -18 मायनस त्यानंतर ब्रॅकेटमध्ये -125 डिवायडेड बाय 6 आणि ह्या दोन्हींचं प्लस केलं आणि हे मायनस झाल्यानंतर ऑब्झर्वेशन आपल्याकडे काय राहिलं 70 डिवायडेड बाय 6. त्यानंतर सेम काय करायचं आहे आपल्याला, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर काढायचा आहे. तो काय ना एक्स स्क्वेअर त्यानंतर एफ स्टार सी एक्स जे असेल ते डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तो एक्स मायनस 5चा स्क्वेअर डी एक्स म्हणजे काय येणार तुमच्याकडे एक्सचा क्यूब होणार आणि इथं काय आला तुमचा 5x स्क्वेअर डी एक्स आला. मग ह्याच्यामध्ये फक्त काय करायचे आपल्याला व्हॅल्यू 5 आणि 6ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करायची. आता एक्स क्यूबचं काय येणार आहे, एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 मायनस 5x क्यूब डिवायडेड बाय 3. आता याच्यामध्ये 5 आणि 6ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याकडे ऑब्झर्वेशन काय राहिलं, एनला आपलं 193 डिवायडेड बाय 12 राहिलं. आता व्हेरियन्स ऑफ एक्स डी काढायचं, व्हेरियन्स ऑफ एक्स सी काढायचं आहे. तो कसं काढणार आहे आपण, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स डी स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स डी होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग एक्स डी स्क्वेअर काय आलता -4/3 मायनस आणि हा काय आलता एक्स डीचा स्क्वेअर काय आलता -2/3चा स्क्वेअर. मग ऑब्झर्वेशन हे सॉल्व केल्यानंतर आपल्याकडे राहणार काय -8/9. तसंच सेम आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स सी काढायचं, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स सी स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्स सी आहे इथं. हां मग तो काय आला 193 डिवायडेड बाय 12 आलता, हा काय आलता -70 डिवायडेड बाय 6चा स्क्वेअर, हा काय आला 289 डिवायडेड बाय 36. पूर्ण राहिल्यानंतर ऑब्झर्वेशन सॉल्व केलं काय आलं 145 डिवायडेड बाय 18. त्यानंतर एक्सपेक्टेशन ऑफ एक्स काढायचा, व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचा, एक्स डी काढायचा, एक्स सी काढायचा, एक्सपेक्टेशन आधी काढून घ्यायचं, त्यानंतर त्याचा व्हेरियन्स काढायचा आणि त्यानंतर एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आणि व्हेरियन्स ऑफ एक्स आपण काढू शकतो. अल्फा एक्सपेक्टेशन ऑफ एक्स डी प्लस 1 मायनस अल्फा एक्सपेक्टेशन ऑफ एक्स सी. मग इथं अल्फा काय आला आपला 1/2 आला आहे आणि 1 मायनस अल्फा म्हणजे पण काय असणार आहे 1/2 असणार आहे. इथं एक्स डीची व्हॅल्यू घालायची, एक्स सीची व्हॅल्यू घालायची, घातल्यानंतर काय येणार तुमचा आन्सर 13/12 येणार. तसं व्हेरियन्स ऑफ एक्स काढताना काय करणार आहे, अल्फा व्हेरियन्स ऑफ एक्स डी प्लस 1 मायनस अल्फा व्हेरियन्स ऑफ एक्स सी प्लस अल्फा 1 मायनस अल्फा एक्सपेक्टेशन ऑफ एक्स डी मायनस एक्सपेक्टेशन ऑफ एक्स सीचा स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू 1/2 पुट करायची, 1 मायनस अल्फाची 1/2 पुट करायची, ही व्हॅल्यू काय होणार 1/2. त्यानंतर 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2 इंटू 1/2 म्हणजे 1/4 राहणार. हां त्यानंतर हे सगळं सॉल्व केलं आन्सर काय येणार तुमचं 319 डिवायडेड बाय 48.